पुण्यातील पौड जवळ असणाऱ्या कोंढोळे गावात जवळ आज दुपारी एक हेलिकॉप्टरचा अपघात झालेला पाहायला मिळतो। मी सध्या त्या घटनास्थळी आहे जिथं या हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे। दुपारी 2:30 वाजता खरं तर जे आहे ते हेलिकॉप्टरचा अपघात झालेला पाहायला मिळतो आणि हा सगळा सांगाडा हेलिकॉप्टरचा दिसतो। हेलिकॉप्टरचे सगळे पार्ट जे आहेत ते या शेतात विखुरलेले पाहायला मिळतात। खरं तर मुंबईवरून या हेलिकॉप्टरनं दुपारच्या सुमारास जे आहे ते उडान घेतलं होतं आणि हैदराबादला पुढे निघाले होते, ज्यामध्ये एक पायलट होता, एक को पायलट आणि 2 इंजिनियर होते। खरं तर जो पायलट आहे तो थोडाफार गंभीर जखमी आहे, पण त्याची प्रकृती जी आहे ते स्थिर आहे आणि इतर 3 लोकांना कुठलीही जी आहे ती इजा झालेली नाहीये। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। हा सगळा परिसर आहे, आज सकाळपासून पाऊस जो आहे तो सुरू होता आणि पावसामुळे या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आला आणि पौड गावाजवळ असलेल्या कोंढोळे जवळ आलं असल्यावर त्या हेलिकॉप्टरचं जे आहे ते नियंत्रण जे आहे ते गमावण्यात आलं आणि तिथं या हेलिकॉप्टरचा अपघात जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। सगळे स्थानिक पोलीस अधिकारी आता इथं जमलेले आहेत। रेस्क्यू ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मगाशी या सगळ्या इथून जे लोक होते 4 लोक त्यांचं करण्यात आलेलं आहे। त्यापैकी एकाला सिम्बोसिस हॉस्पिटल जे लवळे सिम्बोसिस हॉस्पिटल आहे तिथं पुढील उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे आणि इतर 3 जणांची देखील प्रकृती स्थिर आहे। खरं तर हैदराबादकडे हेलिकॉप्टर निघालं होतं आणि एकूण 4 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते आणि तांत्रिक बिघाड जो आहे तो पावसामुळे झाला होता अशी प्राथमिक माहिती जी आहे तिथल्या जे सगळे स्थानिक आहेत ज्यांनी हे सगळं पाहिलं त्यांनी दिलेली आहे आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय। ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरचा अपघात झाला तिथे हेलिकॉप्टरचे जे पार्ट्स आहेत स्पेअर पार्ट ते सगळे विखुरलेले पाहायला मिळतात। पाण्याच्या बाटल्या आहेत, जेवणाचं अन्न आहे खरं तर जे हेलिकॉप्टरमध्ये होतं आणि हा सगळा हेलिकॉप्टरचा सांगाडा आपण पाहतोय। सगळे पार्ट माझ्या इथून काही अंतरावर पहिला पार्ट जो आहे तो दिसतोय आपल्याला, जिथून पहिल्यांदा हेलिकॉप्टर क्रॅश झालं आणि तिथून या घटनास्थळी जवळपास 2 मिनिट हेलिकॉप्टर घासत आल्याचं जे आहे ती प्राथमिक माहिती या सगळ्या खरं तर जे स्थानिक आहेत त्यांनी दिलेली आहे। हा सगळा पार्ट आपल्याला दिसतो हेलिकॉप्टरचा आणि इथून हे सगळे पार्ट विखुरलेले आहेत। खरं तर अनेकांनी प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार खरं तर दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास जे आहे हा अपघात झालेला आहे आणि खरं तर खराब हवामानामुळे आज सकाळपासून या सगळ्या परिसरामध्ये जो पुण्याचा ग्रामीण भाग आहे तिथे पाऊस आहे आणि त्या पावसामुळे खरं तर हे तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। पुणे पोलीस जे पोलीस आहेत, पुणे ग्रामीण पोलीस, त्यांच्याकडनं हा सगळा भाग जो आहे तो आता सील करण्यात आलेला आहे। अधिकारी सगळे इथे आहेत आणि जे जखमी आहेत त्यांना देखील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलंय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सह अभिजित पोटे, TV9 मराठी, पौड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।